नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे धीरज सर्स क्लास. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत आपल्या इयत्ता 7वी या विषयाच्या या इयत्तेच्या मराठी विषयाच्या पाठ क्रमांक 2 श्यामचे बंधू प्रेम हा पाठ, या पाठाचा भाग क्रमांक 2. बघा, गेल्या भागांमध्ये म्हणजे भाग क्रमांक 1 मध्ये आपण बघितलेलं होतं, काही माहिती होती. म्हणजेच या पाठाचा अगोदरचा भाग होता. यामध्ये आपण बघितलेलं होतं की श्याम नावाचा जो मुलगा आहे, त्या श्यामची मे महिन्याची सुट्टी संपलेली आहे आणि तो दापोलीस गेलेला आहे. त्यानंतर त्याने दापोलीला जाताना एक निश्चय केलेला होता. तो निश्चय कोणता होता ते बघितला आपण. तो निश्चय होता आपल्या लहान भावासाठी सदरा शिवून न्यायचा. तर त्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. तर दापोलीला जेव्हा त्याचे वडील काही कामासाठी यायचे कोर्ट कचेरीच्या, तर तेव्हा त्याला ते आणा 2 आणे असे देऊन जायचे. त्याने ते सर्व पैसे साठवले आणि सर्व पैसे साठवून त्याने मग एक दिवशी आपल्या लहान भावासाठी नवीन कोट शिवला. तो कोट घेऊन आपल्या गावाला निघाला. त्यावेळी खूप पाऊस होता आणि पाऊस असल्यामुळे ज्या घरात तो राहायचा ते म्हणाले की तू आता जाऊ नकोस, तर सोंडे घरच्या आणि पुसाईच्या पर्याला आता ओढ नसेल किंवा उतार नसेल असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर तो गाठोडं बांधून निघाला. जात असताना पायाखाली नानेटी नावाचा एक सापाचा प्रकार आहे, तो गेला. तो घाबरला. त्यानंतर तो जपून पाऊल टाकू लागला. पाण्यामध्ये उतरताना त्याने हातात काठी घेतली आणि आईचं नाव घेऊन तो पुढे पुढे जात निघालेला होता. आपण हा जो भाग आहे हा आपण बघितला. तर मित्रांनो, तुम्ही अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा जो काही व्हिडिओ आहे हा सगळ्यांनाच जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असल्यास किंवा काही सांगायचं असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा किंवा टाईप करा. आपल्या सर्व कमेंट्सला मी उत्तर देईनच. तर आपण या पाठाचं अत्यंत सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण करत आहोत. आपण महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत आहोत. पाठाचा सारांश सांगत आहोत. आणि यापूर्वी आपण लेखकांचा परिचय म्हणजेच साने गुरुजी, त्यांचं नाव आहे पांडुरंग सदाशिव साने, यांचा आपण परिचय देखील बघितलेला आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाऊयात पुढच्या भागामध्ये. पाठाच्या पुढच्या भागामध्ये काय दिलेलं आपण बघूयात. तर श्याम जो आहे हा श्याम आपल्या घरी निघालेला असताना तो वाट्याने चालत होता. पायामध्ये तर काही चप्पल वगैरे त्या काळात तो काही प्रकार नव्हता. सहज गरीब घरातील विद्यार्थी किंवा मुलं असतील किंवा लोक असतील, त्यांच्या पायामध्ये चप्पल असा काही प्रकार नसायचा. तर दगड पायांना खुपत होते. बघा, खुपत होते. खुपत हा शब्द, खुपणे म्हणजे टोचणे. जसं आपल्या पायाला काटा टोचतो किंवा एखादी काच टोचते, तर अगदी त्या प्रकारे हे जे दगड आहेत हे पायांना खुपत होते. आता बघा, गोष्ट अशी आहे की तो पावसातून चाललेला आहे. पाण्यामध्ये पाय आहेत. अनेक वेळ पायामध्ये काही नसल्यामुळे पाय ते पाण्याने ओले झालेले आहेत आणि छोटीशी जरी टोकेरी वस्तू टोचली तरी फार दुखतं, त्रास होतो. अगदी त्या प्रकारेच श्यामचे पाय ओले झालेले आहेत. ते दगड त्याला खुपत होते, परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती. बघा, अंधार होण्यापूर्वीच त्याची घरी जाण्याची धडपड चालली. धडपड असणे म्हणजे प्रयत्न करणे. तो प्रयत्न करत होता की आपण काय करूयात की अंधार पडण्यापूर्वी धडपड म्हणजे प्रयत्न करणे. तर तो प्रयत्न करत होता की आपण काय करूयात, अंधार पडण्यापूर्वीच आपल्या घरी पोहोचूयात. याचं कारण काय बघा, कारण तो काळ फार जुना होता. 150-200 वर्षापूर्वीचा काळ आहे तो. त्या काळामध्ये जंगलातून जाणं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. अनेक हिंस्र श्वापदं म्हणजे जंगली जनावरं यांचा देखील धोका होता.
त्याचबरोबर पाऊस जर वाढला तर वाहून जाण्याची भीती होती. अंधारात रस्ता दिसत नव्हता, कारण बॅटरी किंवा मोबाईलची टॉर्च वगैरे त्या काळात तर विषयच नाही. तर बॅटरी नसायची, त्याच्याकडे कंदीलही नव्हता, त्यामुळे रस्ता शोधणं अवघड झालं असतं. त्यामुळे अंधारात पडायच्या अगोदरच आपण घरी गेलेलं बरं, असं तो विचार करत होता. कडाड कडाड आवाज गरजत होते. आता कडाड कडाड आवाज जे आहेत, हे आवाज कशाचे असतात? ते आवाज असतात वीज कडाडण्याचे, विजेचे आवाज असतात ते. मग वीज जेव्हा कडाडते त्यावेळेला हा आवाज जो आहे, कडाड कडाड असा आवाज होत होता. विजा चमचम करत होत्या. रस्त्यावरील खडी वर आली होती. बघा आता काय सांगितलंय, खडी. खडी म्हणजे काय? तर लहान लहान आकाराचे दगड म्हणजेच खडी. आता ही खडी वर कशी आली होती? बघा, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाबरोबर जमिनीवरती पाणी वाहत असतं, आणि त्या पाण्याबरोबर काय होतं की जी काही माती आहे, हलकी माती किंवा मातीचा जो काही भुसा असतो, भुसा म्हणजेच पावडर सारखा, तो पाण्याबरोबर वाहून जातो. आणि मग राहतं काय? तर खाली दगड राहतात. तर हे जे काही दगड आहेत त्यालाच खडी म्हटलेलं आहे. तर ती माती पाण्याबरोबर वाहून गेल्यामुळे ते दगड आता काय झाले होते? वरती दिसायला लागलेले होते. आणि पायांसारखे, सुयांसारखे जे काही ते दगड होते, हे दगड त्या पायाला टोचत होते. खळखळ पाणी वाहत होते. खळखळ म्हणजे पाण्याचा जो काही आवाज आहे तो या ठिकाणी सांगितला आहे. तो आवाज आहे खळखळ आवाज. तो खळखळ आवाज करत पाणी वाहत होतं. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. पंचमहाभूते बघा, पंच पंच म्हणजे पाच, आणि महाभूते. आता हे भूते म्हणजे काय? तर भूते म्हणजे काय खरोखरचं भूत वगैरे असा काही प्रकार नाही या ठिकाणी. पंचमहाभूते म्हणजे या सृष्टीवरती, या पृथ्वीवरती एक पाच शक्ती असतात. पाच देवता आहेत, त्यांना आपण देवता असं म्हणतो. पहिला आहे अग्नी, त्याला आपण अग्निदेवता असं म्हणतो. जल, आकाश, वायू आणि पृथ्वी. आता ह्या ज्या आहेत, ह्या पाच गोष्टी आहेत, ही पाच घटक आहेत आपल्या या पृथ्वीवरती. आणि संपूर्ण ही पृथ्वी या पाच घटकांपासून तयार झालेली आहे, संपूर्ण पृथ्वी. तर या पंचमहाभूतांना, यांना काय म्हटलेलं आहे? पंचमहाभूते. कोणती आहेत ती? अग्नी, जल, आकाश, वायू आणि पृथ्वी. ही पंचमहाभूते आहेत. तर या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. म्हणजेच काय? तर विजा कडकडत होत्या, आकाशातून पाऊस पडत होता, पाणी होतं, हवा सुटली असेल, जमिनीवरून तो चाललेला होता. या सगळ्या ही जी काही पंचमहाभूते आहेत यांच्या मध्यातून तो, यामधून तो पुढे चालला होता, असं या ठिकाणी आपल्याला लेखक सांगतोय. पुढे, शेवटी एकदाचा मी घरी पोहोचलो. बघा, या ठिकाणी छान असं चित्र मी तुमच्यासाठी तयार केलेलं आहे. संध्याकाळ होत आलेली होती, दिवस मावळतोय. बघा, या ठिकाणी सूर्य दाखवलाय मी, जो मावळतीला आलेला आहे. श्यामनी काय केलेलं आहे? डोक्यावरती गाठोडे ठेवलेले आहे, हातात काठी तशीच आहे. तर तो श्याम, सायंकाळ झाली, आणि सायंकाळ म्हणजेच काय? संध्याकाळची वेळ. तर एकदाचा मी घरी आलो. बघा, इथे गावातलं घर देखील दाखवलेलं आहे. मी प्रयत्न केलेला आहे की आपल्या कंटेंटला सुटेबल असं चित्र मी बनवू, तर त्या प्रकारे मी ते बनवलेलं आहे. तर शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओलाचिंब होऊन गेलो होतो. ओलाचिंब होणे, ओलाचिंब होणे म्हणजे काय? तर पूर्ण भिजणे. पूर्ण भिजणे म्हणजे ओलाचिंब होणे. बघा, आपण देखील पावसामध्ये जर जास्त वेळ थांबलो तर आपले सगळे कपडे भिजतात. म्हणजे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत आपण सगळे भिजून जातो. त्याला म्हणतात ओलाचिंब होणे. तर श्याम जो आहे हा ओलाचिंब होऊन गेला होता. आई, मी बाहेरून हाक मारली. बघा, तो आता दारामध्ये पोहोचलेला आहे, आणि तो आतमध्ये, घरामध्ये लोक आहेत, त्याच्या जे काही सभासद आहेत घरात, ते आतमध्ये आहेत, त्यांना माहित नाही बाहेर कोण आहे. तर श्यामने आई अशी बाहेरूनच हाक मारली. हवेत फार गारठा होता. गारठा म्हणजे गारवा, आणि गारवा म्हणजे काय? तर थंडावा, थंड वातावरण म्हणजेच गारवा किंवा गारठा असं म्हटलंय. तर हवेमध्ये काय होता? गारठा आलेला होता. म्हणजेच हवेमध्ये हवा आता थंड झालेली होती, वातावरण थंड झालेलं होतं, असं या ठिकाणी आपल्याला लेखक सांगतो. पुढे बघूयात. वडील संध्या करत होते. आता बघा, हे वडिलांचे एक मी इमॅजिनरी चित्र बनवलेलं आहे
की त्या काळामध्ये कशा प्रकारचे वडील असू शकतात. तर जसं श्यामच्या डोक्यावरती केस नाही आहेत, शेंडी आहे. अगदी त्या प्रकारेच त्या काळामध्ये वडिलांचंही त्या प्रकारेच त्यांचा एक लूक असू शकतो. तर ते काय करत होते वडील? संध्या करत होते. संध्या म्हणजेच काय? तर पूजा करणे. कधीची पूजा करणे? तर ती संध्याकाळची पूजा करणे. बघा आपल्या इकडे संध्याकाळी 7 वाजले की दिवाबत्ती करतात, शुभंकरोती बोलतात. मग ही प्रथा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे की सकाळी आणि संध्याकाळी देवाची काय केली जाते? पूजा केली जाते. त्यालाच आपण संध्या करणं असं म्हणतो. तर बघा या ठिकाणी मी थोडक्यात असं एक इमॅजिन केलेलं आहे की वडील संध्या करताना त्यांच्या समोर कोणकोणत्या वस्तू असू शकतात. हातामध्ये घंटी आहे. त्यानंतर पुढे काही फुलं ठेवलेली आहेत, काही पूजेचं साहित्य आहे, हे सगळं आहे आणि देवाचं देखील त्या ठिकाणी फोटो जो आहे किंवा जे चित्र आहे, एक देव्हारा आहे, मंदिर त्या प्रकारे मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या सगळ्यातून आपल्याला असं दिसतं की हे वडील काय करतायत? तर थोडक्यात देवाची पूजा करतायत. तर ती देवाची पूजा संध्याकाळी करतायत म्हणून त्याला संध्या असं म्हटलेलं आहे. तर वडील संध्या करत होते. आईने शेगडीत निखारे टाकले होते. आता शेगडी म्हणजे काय? तर त्याला आपण थोडक्यात चूल म्हणू शकतो. तर ते आईने शेगडीमध्ये निखारे म्हणजे काय? तर निखारे म्हणजे कोळसे. आता हे कोळसा तुम्हाला माहिती आहे कोळसा कशाला म्हणतात? हा बरोबर. लाकूड जाळल्यानंतर जो काही पार्ट राहतो त्याला आपण कोळसा असं म्हणतो. पण निखारे म्हणजे कोळसे नाहीत. कोळसा म्हणजे कसा असतो कोळसा? तर तो पेटता कोळसा, पेटलेला असतो तो कोळसा. त्या कोळसा आग असते, तो लाल झालेला कोळसा असतो, त्याला म्हणतात निखारा. लाल रंगाचा किंवा लाल झालेला कोळसा म्हणजे काय? तर निखारा. तर आईने काय केलेलं आहे की शेगडीमध्ये निखारे शेकण्यासाठी, शेकणे म्हणजेच ऊब घेणे. शेकणे म्हणजे काय घेणे? ऊब घेणे. तर ऊब घेण्यासाठी काय केलेले आहेत आईने? ते निखारे जे आहेत हे ठेवलेले आहेत. ऊब घेणे म्हणजेच काय करणे? शेकणे. तर या शेकण्यासाठी आईने काय केलेले आहे? ते निखारे जे आहेत हे निखारे ठेवलेले आहेत. बघा या ठिकाणी श्याम बसलेला आहे आणि समोर आईने हे जे काही एक पात्र आहे, एक भांड आहे, त्या भांड्यामध्ये हे निखारे, लाल रंगाचे निखारे म्हणजे कोळसे, पेटते कोळसे त्याला असं म्हणतात, ते ठेवलेले आहेत. अगदी त्या प्रकारे मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळ चूल आहे, त्याच्यासमोरच ते एका पात्रामध्ये निखारे ठेवलेत आणि श्याम जो आहे, हा श्याम त्या हातांना ऊब देण्याचा प्रयत्न करतोय किंवा हात गरम करण्याचा प्रयत्न करतोय. आपण बघतोय चित्रामध्ये. चला पुढे बघूयात काय म्हणतायत लेखक. अण्णा आला, आई अण्णा. धाकट्या भावाने दार उघडले. धाकटा भाऊ जो होता, धाकटा म्हणजे काय? मी सांगितल्याप्रमाणे कशाला म्हणतात धाकटा म्हणजे? धाकटा म्हणजे लहान भाऊ. धाकटा भाऊ म्हणजे लहान भाऊ, त्याला आपण छोटा असं म्हणतो. छोटा भाऊ किंवा त्याला धाकटा भाऊ असं म्हणतात. तर धाकटा भाऊ म्हणाला की आई अण्णा आला. अण्णा म्हणजे कोण? दादा. त्याचा तो मोठा दादा होता, मोठा भाऊ होता. त्यामुळे तो म्हणाला की आई अण्णा आला, अण्णा. आणि मग या लहान भावाने काय केले? दार उघडले. दार म्हणजेच काय? दार म्हणजे दरवाजा. दरवाजाला मराठी भाषेमध्ये दार असंही म्हणतात. तर काय केलेलं आहे? त्याने दरवाजा उघडलेला आहे. दरवाजा म्हणजे दार. दोघे लहान भाऊ भेटले. हे जे दोघे भाऊ भाऊ आहेत, श्याम आणि त्याचा लहान भाऊ, एकमेकांना भेटले. इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना? आई विचारू लागली. आता आईने प्रश्न विचारला की श्याम इतक्या पावसात तू कशाला आलायस? बघ सगळा भिजलायस, असं आई म्हणाली. सोंडे घरच्या पर्याला पाणी नव्हते का रे? वडिलांनी विचारले की काय बाबा, सोंडे घरच्या पर्याला पाणी नव्हतं का? पर्या म्हणजेच काय? मी सांगितलंय की परा म्हणजे ओढा. असा प्रश्न बाबांनी विचारला. सोंडे घरच्या पर्याला पाणी नव्हते का रे? बघा मी एक चित्र इथं इमॅजिन केलेलं आहे. काय आहे ते चित्र? तर आई बसलेली आहे, आई तिथं समोर आहे, श्याम बसलेला आहे, ओला चिंब झालेला तो तिथं दिसतोय आपल्याला, आणि बाबा देखील तिथं बसलेले आहेत. बाबांनी प्रश्न विचारलाय की काय रे श्याम, सोंडे घरच्या पर्याला पाणी नव्हतं का रे? असं बाबा म्हणाले. पुढे बघूयात. हो, श्याम म्हणाला हो, पाणी होतं, परंतु मी आलो कसा तरी म्हणजे म्हणजे मला ते काही स्पष्ट करता येत नाही, पण फक्त मी आलेलो आहे.
कसा तरी आलो मी, प्रयत्न करून इथे पोचलो, असं श्याम म्हटला. त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून. त्यातून म्हणजे कशामधून? त्या सोंडेघरच्या पर्ह्यामधून, त्या सोंडेघरच्या पर्याच्या पाण्यामधून एक बाई वाहून गेली, असं वडील काय म्हणाले? श्यामला म्हणाले. बरे, ते कपडे काढ, कढत पाण्याने आंघोळ कर, आई म्हणाली. कढत, कढत म्हणजे काय? तर गरम. आपण सकाळी आंघोळ करताना जे गरम पाणी घेतो, अगदी त्या प्रकारे गरम पाणी आईने सांगितलं की त्या गरम पाण्याने काय कर तू? आंघोळ कर, असं श्यामला आई म्हणाली. मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने लहानसे गाठोडे सोडले. ते गाठोडे होतं बघा, मी तो प्रयत्न केलाय की हा लहान भाऊ दाखवलेला आहे आणि तो गाठोडं घेऊन बसलेला आहे आणि तो गाठोडं तो आता सोडतोय. बघा, आपल्याकडे पण असं आहे की लहान मुलं बाहेरून कोण आलं की आणि त्यांच्या पिशवीमध्ये, किंवा बाबा जरी आले तरी, किंवा आई बाहेरून आली तरी, लहान मुलं काय करतात? पहिली ती पिशवी किंवा ती बॅग शोधतात की आम्हाला खाऊसाठी काय आणलंय का. अगदी लहान मुलांचा स्वभाव फार वेगळा असतो. तर त्यांच्या मनामध्ये अशी काही कुठली भावना नसते, फक्त माझ्यासाठी काही आणलं आहे का, हा विचार त्यांचा असतो. अगदी त्या प्रकारेच लहान भावाने गाठोडं सोडलं. लहान मुलांना सवयच असते, त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? भावंडास, भावंड म्हणजे काय? बहीण भाऊ. त्याला आपण इंग्लिशमध्ये सिबलिंग असं म्हणतो. सिबलिंग म्हणजे भावंड. ओके, तर तो काय म्हणतोय श्याम की मी माझ्या भावंडासाठी काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार? खेळणे, खेळणे म्हणजे एखादी वस्तू, मग ती बॅट असेल, बॉल असेल, बाहुली असेल, काही असेल, तर ते खेळणे आणणार. खेळणे आणणार. कोणते रंगीत चित्राचे पुस्तक देणार? मी गरीब होतो, परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला. कोट, तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. आता त्या लहान भावाला काय सापडलेलं आहे? कोट सापडलाय. तर श्याम म्हणतो तो कोट नव्हता, ते माझं हृदय होतं. माझ्या भावासाठी ते हृदय होतं, ते मी आणलेलं होतं. तर आईची फलद्रूप झालेली शिकवण. फलद्रूप म्हणजे, फलद्रूप होणे म्हणजे पूर्ण झालेली, म्हणजे आईने जे संस्कार लावलेले होते किंवा जी शिकवण, जे काही शिकवलेलं होतं की बाबा भावंडांना चांगलं वागायचं, त्यांच्याशी प्रेम करायचं, त्यांना आपलं करायचं, त्यांच्यावर माया करायची, हे जे संस्कार आईने लावलेले होते, हे संस्कार आज पूर्ण झालेले होते. फलद्रूप होणे, पूर्ण होणे, किंवा त्याचे फळ मिळणे. फल, फल म्हणजे फळ. तर त्या संस्कारांचं आज फळ मिळालेलं होतं की मी माझ्या भावासाठी तो कोट शिवून आणलेला होता, असं असा विचार जो आहे, हा विचार श्यामच्या मनामध्ये चालू होता. अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा? लहानसा म्हणजे लहान, लहान आकाराचा म्हणजे लहानसा. हा प्रश्न लहान भाऊ विचारतोय. हा नवीन कोट कोणाला रे? म्हणजे तू हा कोट कोणाला आणलेला आहे? धाकटा भाऊ कोट घेऊन मज जवळ आला. मज, मज म्हणजे माझ्या. मज म्हणजे काय? तर माझ्या. माझ्या जवळ तो हा लहान कोट घेऊन आला आणि येऊन मला विचारू लागला. मग सांगेन, घरात जा घेऊन, असं मी म्हटलं. आई, हा बघ कोट, हा काही अण्णाच्या अंगाचा नाही, हा मला आणलाय. होय आई? धाकटा भाऊ आईला विचारू लागला. तो काय म्हणाला धाकटा भाऊ? हा बघ आई, हा दादाने कोट आणलाय, हा काही अण्णाच्या अंगाचा नाही. अंगाचा म्हणजे मापाचा. अंगाचा नाही म्हणजे काय? तर मापाचा नाही, किंवा साईज जे आहे, दादाची जी साईज आहे ती साईज आणि हा कोट जो आहे हा मॅच करत नाहीये, म्हणजे हा दादाचा नाहीये, असं लहान भाऊ आपल्या आईला विचारू लागला. आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. आता अंग पुसण्यासाठी तो आंघोळ करायला गेलेला होता. तो अंग पुसण्यासाठी काय केलेलं आईने? त्याला कोरडे, कोरडे म्हणजे काय? कोरडे म्हणजे सुके, किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये ड्राय असं म्हणतो. तर सुके, कोरडे धोतर, जे सुकलेले आहे, जे ओले नाही, त्याला कोरडे असं म्हणतात, ते धोतर दिले. आणि श्याम चुलीजवळ शेकत बसला. म्हणजे काय बसला? तर तो चुलीजवळ ऊब घ्यायला बसला आहे, गरम होण्यासाठी बसलेला आहे.
पुढे बघूया अजून काय सांगतायत लेखक. आई म्हणाली, श्याम हा कोट कोणाचा? हा कोट कोणाचा आहे असं आईने विचारलं. बघा या ठिकाणी आई दिसते तुम्हाला. आई विचारते की श्याम हा कोट कोणाचा? मोरू जोशांकरेकडे कार्य द्यावयाचा आहे. कापातल्या मुक्याने पाठवला असेल, वडील म्हणाले. वडील म्हणाले की तो मोरू जोशी जे आहेत आपले बाजूला कुठे असतील ते शेजारी, त्यांचा आहे का, त्यांना द्यायचा आहे का, की त्या मुक्याने पाठवलेले आहे कापातल्या. कापातल्या म्हणजेच काय, ते तिथं एरियाचं नाव असेल, तर ठिकाण असेल, तिथे राहणारा तो माणूस, तो मुक्या, त्याने पाठवलाय का असं वडील विचारले. म्हणतात नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे असं मी म्हणालो. मी म्हणजे श्याम म्हणाला. पैसे रे कोठले, म्हणजे तू पैसे कुठून आणलेस असं आता वडील विचारतात की हे पैसे रे कुठले, कोणाचे कर्ज काढलेस का? कर्ज म्हणजे आपल्या माहिती लोन, किंवा कोणाकडून पैसे घेतलेस का? का फीचे दवडलेस, म्हणजे फी भरण्यासाठी जे तुला पैसे दिलेत, दवडलेस. दवडलेस म्हणजे काय, खर्च केलेस. फीचे दवडले म्हणजे काय, की खर्च केलेस का तू, की जे मी पैसे तुला फी भरण्यासाठी दिलेस ते खर्च केलेस का असं वडिलांनी विचारलं. कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास, आईने कातर स्वरात विचारले. पैशांना हात लावणे म्हणजेच काय, की कोणाचे पैसे तू चोरी तर नाही ना केलेस, तू कोणाच्या पैशांची चोरी तर नाही ना केलीस असं आईने कातर स्वरात विचारले. कातर स्वर म्हणजे गंभीर. गंभीर म्हणजे थोडंसं सिरियस होऊन आईने विचारलं. आई मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाही, फीचेही खर्चिले नाहीत, मी म्हटलं. तो म्हणाला की आई मी हे काही पैसे कोणाचे खर्च नाही, कोणाचे कर्ज नाही काढले, किंवा कोणाचे पैसे चोरले नाहीत, किंवा फीचे पैसे मी काही वाया घालवले नाहीत असं श्याम म्हणाला. मग उधार शिवून आणलास का? उधार, आता उधार हा शब्द आपल्याला माहिती आहे. उधार म्हणजे काय, तर क्रेडिट, की आज आप मुझे मला तुम्ही एखादी वस्तू द्या, मी ती त्याचे पैसे तुम्हाला मी 1-2 दिवसात परत करेन, म्हणजेच उधार. उधार आणलास श्याम असं वडिलांनी विचारले. भाऊ तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत असा, ते मी जमवले. गेल्या 2-3 महिन्याचे सारे जमवले, त्यातून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे तुझे अण्णादादा मोठे होतील, मग पुरुषोत्तमला नवीन कोट शिवतील. मी मनात ठरवले होते की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणावयाचा. पुरुषोत्तम बघ तुला होतो का असं मी म्हटलं. तो म्हणतो की अण्णा तुम्ही जेव्हा यायचा तेव्हा मला पैसे द्यायचा, ते पैसे मी साठवले 2-3 महिन्याचे आणि त्यामध्ये मी हा कोट शिवला. आई म्हणायची पुरुषोत्तमला. पुरुषोत्तम म्हणजे कोण, तर श्यामचा हा लहान भाऊ, त्याचं नाव आहे पुरुषोत्तम. तर आई म्हणायची की दादा मोठे होतील तेव्हा तुला कोट शिवतील. मग मी मनात ठरवले की आपण काय करायचं, आपल्या लहान भावासाठी एक नवीन कोट शिवून आणायचा असं श्याम आपल्या आईवडिलांना म्हणाला. आणि पुढे म्हणाला, श्याम बघ रे तुला तो कोट होतो का? होतो का म्हणजेच काय, तो कोट तुला बरोबर बसतो का अंगामध्ये, तुझं माप कसं आहे, माप बरोबर आहे का, तो बरोबर शिवलाय का, तो साईजमध्ये आहे का, हे सगळं बघ, म्हणजेच तुला होतो का असं श्याम म्हणाला. पुढे बघूयात काय म्हणतात लेखक अजून. अण्णा हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा. बघा या ठिकाणी पुरुषोत्तमनी कोट घातलेला आहे अंगामध्ये, आणि कोट घातल्यानंतर तो म्हणतो की हा बघ छान होतो आहे, मला व्यवस्थित बसलाय, आणि आतलाही खिसा. आतला म्हणजे जॅकेट किंवा कोटच्या आतल्या इनसाइड जो काही पॉकेट असतो. खिसा म्हणजे काय, खिशाला इंग्रजीमध्ये म्हणतात पॉकेट. पॉकेट म्हणजे खिसा. तर त्या कोटच्या आतल्या बाजूला एक सिक्रेट खिसा असतो, आपण बघितला असेल. आता माझी पेन्सिल हरवणार नाही. बघा तो काय म्हणतोय, हा खिसा आहे ना, आता माझी काय होणार नाही, पेन्सिल हरवणार नाही. बहुतेकदा त्याची पेन्सिल खिशात ठेवल्यावर हरवत असेल, किंवा त्याच्या कपड्याला किंवा पॅन्टला खिसाच नसेल. पण आता याला नवीन कोट मिळाला आणि त्या कोटच्या आतमध्ये खिसा आहे, त्यामुळे याची पेन्सिल हरवणार नाही. या गोष्टीचा त्याला मात्र फार आनंद झालेला आहे. त्याला फार मोठं कौतुक वाटतंय की माझ्या कोटाच्या आतल्या बाजूला आता एक खिसा आहे आणि त्याच्यामध्ये मी माझी पेन्सिल ठेवणार, ती आता पेन्सिल हरवणार नाही. अशा प्रकारे त्याचा एक आनंद फार मोठा झालेला आहे त्याला. आणि आई बघ पुरुषोत्तम तो जो काही खिसा आहे तो आईला दाखवू लागला. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला. हकीकत म्हणजे कथा. आता कोणती कथा, की तो कसा प्रवास केला त्याने, की तो दापोलीपासून आपल्या घरापर्यंत कसा आला,
मग तो चालत आला, मग वाटेत साप दिसला, मग दगड टोचत होते, विजा चमकत होत्या, भरपूर पाऊस होता, पाणी भरपूर वाढलेलं होतं पर्याचं. ही सगळी कथा त्याने सांगितली, म्हणजे हकीकत सांगितली. आणि हकीकत ऐकून आईला गहिवर आला म्हणजे आईला वाईट वाटले. आपल्या मुलाला एवढं संकट पार करून आपला मुलगा आला म्हणजे आईला वाईट वाटलं, दुःख झालं. श्याम, तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा तू आजच झालेला आहेस, असं आई त्याला म्हणाली. काय म्हणाले की श्याम, तू पैशाने मोठा नाहीस, तू वयाने देखील मोठा नाहीस, परंतु तू आज खरोखर मनाने मोठा झालेला आहेस. कारण आपलं मन मोठं असलं पाहिजे, आपला विचार चांगला असला पाहिजे, म्हणजेच तो माणूस आपोआपच मनाने मोठा असतो, असं आई म्हणते. हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा, या प्रेमावर कोणाची दृष्ट नको पडायला. म्हणजेच काय की बाळांनो, तुम्ही आता लहान आहेत, इतके गोड राहतात तुम्ही लहानपणी, परंतु तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद किंवा भांडण नको यायला. तुम्ही असेच जसे आता लहानपणी प्रेमाने राहतात, एकमेकाशी प्रेम करतायत, अगदी त्या प्रकारेच मोठे झाल्यावरही हे प्रेम असंच ठेवा. तुमच्या या प्रेमावर कोणाची दृष्टी नको पडायला. दृष्टी म्हणजे वाईट नजर. वाईट नजर म्हणजेच काय, दृष्टी नको पडायला, कोणाचीही नजर याला लागू नये किंवा लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल वाईट भावना निर्माण होऊ नये. अगदी अशा प्रकारे तुम्ही काय करा, नेहमी राहावा, असं आई काय करते, आपल्या श्यामला आणि पुरुषोत्तमला सांगते. वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. बघा चित्रात दिसते, वडील श्यामच्या पाठीवर हात ठेवलाय, अगदी प्रेमाने त्यांच्या पाठीवरती हात ठेवलेला आहे. ते बोलले नाहीत. बघा वडील नावाची जी व्यक्ती असते ना, एक कॅरेक्टर हे वेगळं आहे. आई काय करते, आई हसून रडून गोंधळ घालून किंवा चिडचिड करून आई आपला राग व्यक्त करते किंवा प्रेम व्यक्त करते. परंतु बाबा नावाचं कॅरेक्टर असं आहे ना की ते रागवूनही आपल्याला सांगत नाहीत किंवा आपल्याला कधी ते आपल्या भावना अशा आपल्या समोर एक्सप्रेस करत नाहीत, आपले फिलिंग्स किंवा इमोशन्स. ते कॅरेक्टर फार शांत असतं, बोलत नाही जास्त. आपल्यालाही अनुभव असेल आपल्या बाबांविषयी, आपल्या बाबा म्हणजेच पप्पा, वडिलांविषयी. बाबांनी काय केलं, श्यामला जास्त काही बोलले नाहीत, श्यामच्या पाठीवरून हात फिरवला, ते बोलले नाहीत. त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते. म्हणजेच काय, त्यांनी जो पाठीवरून जो हात फिरवलेला आहे, या हात फिरवण्यामध्येच काय होते, सारे बोलणे होते. बोलणे म्हणजेच काय की बाबांना जे काही बोलायचंय हे बोलले बाबा, म्हणजेच बाबांचं देखील माझ्यावरती प्रेम आहे, असं त्या हात फिरवण्यामधून एकूण स्पष्ट होतं. साऱ्या स्मृती होत्या. स्मृती म्हणजे काय, स्मृती म्हणजे आठवण. या सगळ्या काय होत्या, आठवणी होत्या, असं आपल्याला या ठिकाणी श्याम सांगतो. तर या ठिकाणी आपण बघितलं की हा जो आहे हा पाठाचा शेवट आहे. या ठिकाणी पाठ जो आहे हा आपला संपलेला आहे. तर अशा प्रकारे बाबांचंही आपल्या श्यामवरती प्रेम होतं, आईचंही आपल्या श्यामवरती प्रेम होतं, श्यामचं आपल्या भावावरती, लहान भावावरती प्रेम होतं. म्हणजे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं एकमेकाविषयी असलेला जो काही मनात जो काही भाव आहेत हे चांगले होते. एकमेकांवरती आदर होता एकमेकांचा, प्रत्येकाला एकमेकावरती प्रेम होतं. तर अशा प्रकारे हा जो काही पाठ आहे श्यामचे बंधू प्रेम, हा पाठ या ठिकाणी संपला. असं मी या ठिकाणी जाहीर करतो किंवा मी सांगतो की या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. मध्येच थोडंसं हे झालं, थोडंसं डिस्टर्बन्स झाला. तर आपण आता या ठिकाणी या पाठाला संपवूयात. परंतु त्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा जो पाठ आहे हा पाठ आवडला असेल तर आपण नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा अजून नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर अजून पुढचे जे काही नवीन लेसन्स असतील हे लेसन्स मी तुमच्यासाठी घेऊन येईन. वेगवेगळ्या रंगीत चित्रांच्या आधारे तुम्हाला मी हा पाठ चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करेन. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणीच थांबूयात. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओत आपण नक्की भेटूया. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात पुढच्या पाठामध्ये. धन्यवाद.